मंडळी नमस्कार. NDTV मराठीच्या न्यूजरूममध्ये मी आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतात ही सगळी मंडळी. आता बुलेटिनची तयारी सुरू आहे आणि यामध्येच एक बातमी आली आहे. ती बातमी खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला माहिती आहे सध्या गॅस हा मोठा चिंतेचा विषय आहे. काही ठिकाणी तर मुंबईतल्या हॉटेल्समध्ये अशी परिस्थिती झाली आहे की डोसाच मिळत नाही. तुम्हाला डोसा आवडत असेल तर आधी हॉटेलमध्ये जाऊन खात्री करून घ्या की इथे डोसा मिळतो का नाही, कारण अनेकांनी डोसा बनवायला गॅस जास्त लागतो आणि त्याच्यामुळे असं म्हटलंय की बॉस डोसा तो इस हॉटेल में नहीं मिलता. पण इथे एका लग्नाची गोष्ट झाली आहे आणि ती काय आहे तर एक नवरी मुलगी आहे आणि तिची एक मोठी अडचण झाली गॅसमुळे. तर माझी सहकारी अमृता ती आपल्याला समजावून सांगेल. अमृता, काय झालंय नेमकं? ऍक्च्युली लग्न म्हणजे कुठल्याही मुलीच्या आयुष्यामध्ये खूपच एक्साइटिंग आनंदाची अशी गोष्ट असते. पण आता इथे प्रॉब्लेम असा झाला आहे की ह्या युद्धामुळे आणि तेलाच्या तुटवड्यामुळे आता गॅस उपलब्ध होत नाहीयेत. आणि मग नाशिकमध्ये एक असंच लग्न घडतंय आणि मेहंदी सुरू आहे. पण त्या मेहंदीच्या वेळेला नेमका तो केटरर त्यांच्या घरी येतो, मुलीच्या घरी, आणि मुलीच्या वडिलांना सांगतो की तुम्ही आधी गॅस उपलब्ध करून द्या, नाहीतर तुम्ही मेन्यू कमी करा. त्यामुळे अर्थातच मुलीचे घरचे आणि मुलीचे वडील खूप टेन्शनमध्ये आले. अरे बापरे, मला तर कधी असं आयुष्यात वाटलं नव्हतं की अशी वेळ येईल की घरच्यांना सगळं आधी गॅस आणा मग तुमचा स्वयंपाक करून देऊ. अगदीच खरे. आता तो काय त्याच्यातून तोडगा काढताय ते महत्वाचं आहे, आपल्याला बघायला पाहिजे ते. तर तुम्ही ही बातमी म्हणजे जर का तुमच्या नात्यात कोणाचं लग्न असेल ना तर मंडळी तुमच्याकडे पण अशी वेळ येऊ शकते की तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर येऊन सांगेल की भाऊ आधी गॅसचं बघा मग मी स्वयंपाकाचं पाहतो. पण आजच्या दिवसातल्या आणखीनही एक 2-3 महत्वाच्या बातम्या आहेत. माझ्यासोबत अश्विनी आहे. अश्विनीकडनं आपण समजून घेऊयात. अश्विनी, आज काय काय आहे मेजर? मिलिंद, आज विधानभवनात बॉम्ब ठेवल्याची एक धमकीचा मेल आला. काय बॉम्ब? आणि मग सगळे आमदार आणि सगळ्यांना विधानभवनाच्या गेटवरती थांबवण्यात आलं आणि खूप केऑस झाला थोडाफार तिथे. आणि मग पूर्ण इमारत शोध वगैरे खूप झाला केऑस का थोडाफार? तसं व्हिज्युअल्स मध्ये आम्हाला खूप दिसला पण नंतर त्या आरोप प्रत्यारोपांमध्ये तो थोडाफार दिसून आला. तर आता तेच आहे की ते खलिस्तानी आंदोलकांनी त्याच्यावरती त्यांनी धमकी दिल्याचं कळतंय. त्यामुळे आता पुढे या धमकीचं कुणी पाठवली, काय पाठवली याचा शोध होतोय. आणि दुसरी गोष्ट, गृहराज्यमंत्री म्हणालेत की या धमकीचा आणि युद्ध सुरू आहे याचा काही संबंध नाहीये. त्यामुळे आता हा संबंध काय आहे, कुणी दिली, काय दिली याच्यावरून आता शोध सुरू आहे. बरं, तेव्हा मंडळी आणखीन अशाच काही वेगवेगळ्या बातम्या आहेत आणि या सगळ्या बातम्या सविस्तरपणे जर का तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर marathi.ndtv.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून.